लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सरकारी कार्यालयात गेल्यानंतर नागरिकांना वेगवेगळे अनुभव येत असतात. काही चांगले तर काही वाईट येतात. अगदी नियमात असलेलं कामसुद्धा अनेक दिवस होत नाही. मात्र याला जे आहे ते आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. खरं सांगायचं सर तर आपण एक सिटीजन फीडबॅक नावाचा उपक्रम राबवला आहे. लोकांच्या तक्रारी घेत आहे. हा उपक्रम कधीपासून सुरू झाला आहे आणि आता काय परिस्थिती यायची? 6 महिन्यापूर्वी आम्ही जिल्हाभरामध्ये एक अभियान सुरू केलं होतं. जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी या नावानं तहसीलमधून किंवा तालुकामधून ग्रामीण भागातून जे भेटणारे लोक येतात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना भेटायसाठी, त्यांना इतक्या लांब येण्यासाठी वेळ लागतो, पैसा खर्च होतो. ती होऊ नये आणि तालुक्याच्या स्तरावर जिल्हाधिकाऱ्याची त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भेट व्हावी म्हणून हा उपक्रम राबवला. तो अतिशय गाजला पण आणि खूप लोकांनी त्याचा फायदा पण घेतला. आणि हा उपक्रम राबवत असतानाच मला असं लक्षात आलं की लोकांच्या काही तक्रारी असतील, काही अभिप्राय असतील, काही फीडबॅक असेल तर तो देण्यासाठी इथपर्यंत येण्याची गरज भासू नये. आणि काही वैयक्तिक अधिकारी कर्मचाऱ्याची काही तक्रार असेल तर तीसुद्धा सहजासहजी करता यावी म्हणून आम्ही प्रत्येक तालुका आणि SDM ऑफिसमध्ये तक्रार पेटीसारखी एक पेटी इस्टॅब्लिश केली आणि त्याचा एक आम्ही आदेश काढला. आणि नागरिकांना वर्तमानपत्रातून आणि सोशल मीडियातून आव्हान केलं की जर कुणाला आपली काही तक्रार असेल तर त्या तक्रार पेटीमध्ये टाकावं. आणि कार्यालय प्रमुखांना आम्ही कंपल्सरी केलं होतं की दर सोमवारी ती पेटी उघडून बघायची आणि त्यामध्ये आलेल्या तक्रारीचं निवारण करायचं. मग हे करत असताना नागरिकाचा काही फीडबॅक पण असू शकतो, चांगलाही असू शकतो, वाईटही असू शकतो, तो पण घ्यावा. यासाठी मग आम्ही प्रत्येक तहसीलमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं रजिस्टर ठेवलं. आणि काही लोकांना ऑनलाईन तक्रार द्यायची असेल, काही फीडबॅक द्यायचा असेल तर आम्ही प्रत्येक तहसीलमध्ये SDM कार्यालयामध्ये आम्ही QR कोड दर्शनी भागामध्ये लावलेला आहे. तो QR कोड स्कॅन करावा आणि त्यांचा जो काही फीडबॅक आहे तो त्याने ऑनलाईन द्यावा. आम्ही दर सोमवारी NICच्या माध्यमातून ते सगळे फीडबॅक आम्ही काढतो. जे चांगले आहेत, ज्यांनी आमचं अभिनंदन केलं आहे त्यांना आम्ही धन्यवाद देतो. ज्यांनी आमच्याबद्दल तक्रारी केलेल्या आहेत, आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या कामकाजाबद्दल काही तक्रारी आहेत, काही आक्षेप आहेत तर ते आम्ही मग आमच्या मंथली आणि फोर्टनाईटली बैठकीमध्ये त्याच्यावर चर्चा करून त्यावर आम्ही सुधारणा करतो. तर आता हे आमचं 6 महिन्यापासून सातत्यानं काम चालू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळाला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी त्याचं निराकरण झालं. आणि आता नुकताच महाराष्ट्र शासनाने पण सिटीजन फीडबॅकच्या कार्यासाठी एक शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला आहे. जवळजवळ तो त्याच धर्तीवर आम्ही 6 महिन्यापूर्वी काम सुरू केलेलं होतं. तो शासनाने IGTs लागू केल्यामुळे आनंद आहे. म्हणजे जो उपक्रम तुम्ही लागू केला होता तो आता शासनाने सुद्धा स्वीकारला आहे. राज्यभरात तो पॅटर्न लागू होतोय. मात्र ह्या सगळ्या तक्रारी आल्या, QR कोडवर तक्रारी आल्या, याचं मॉनिटरिंग कसं केलं जातं, याची पारदर्शकता कशी ठेवली जाते? आम्ही त्याच्यासाठी नोडल अधिकारी नेमलेले आहेत. तालुका लेवलवर तहसीलदार आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी त्याचे नोडल ऑफिसर आहेत. आणि आम्ही दर सोमवारी आमची HOD बैठक होती, त्या बैठकीमध्ये पण आम्ही आढावा घेतो. दर मंथली आमची महसूल अधिकाऱ्याची बैठक होती, त्याच्यामध्ये पण हा विषय ठेवलेला आहे. आम्ही जास्तीत जास्त पारदर्शकतेला प्राधान्य दिलेलं आहे. शासनाचा जो पहिला म्हणजे सूचना आहेत पारदर्शकतेपणाचा त्याची अंमलबजावणी करतो आहे. आणि विशेषतः शेतकरी, या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा कुठल्याच कार्यालयात तक्रार घेऊन येण्याची गरज पडू नये म्हणून आम्ही आमची सर्व मशिनरी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतसुद्धा पोचवतो आहे. आणि त्याचाही भाग म्हणून आम्ही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावरी हा उपक्रम मागच्या 6 महिन्यापासून राबवतो आहे. 1 महिना 2 महिन्याच्या फरकानं आम्ही 150 अधिकारी शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतात जातो आणि त्यांचे काय सुखदुःख आहेत जाणून घेऊन त्या पद्धतीनं आम्ही काम करतो. पहिल्या वेळेस जेव्हा हा उपक्रम राबवला त्यावेळेस शेतकऱ्यांनी ज्या ज्या काही तक्रारी नोंदवल्या होत्या त्याच्यावर आम्ही टप्प्याटप्प्यानं वेगवेगळे उपक्रम राबवले. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज वेळेवर मिळत नाही अशी तक्रार केली होती. लगेच आम्ही अर्ज द्या कर्ज घ्या असा एक उपक्रम राबवला आणि गावात कॅम्प लावले कर्ज वाटपाचे आणि जवळजवळ 300 कोटी रुपये कर्ज आम्ही गावात वाटप केले. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला रस्ता नाही शेतामध्ये जायला असं तक्रारी केल्या होत्या. त्यामुळं आम्ही मामलतदार कोर्ट ॲक्टमध्ये एक कलम आहे, शेतात ज्या ठिकाणी रस्ता अडवला आहे तिथं कोर्ट स्थापित करता येते, त्याचा आम्ही फायदा घेतला आणि आमच्या सर्व महसूल यंत्रणेला कामी लावलं आणि प्रत्यक्ष शेतात कोर्ट उभं केलं. आणि जवळजवळ 120 रस्त्याचे प्रश्न आम्ही त्या माध्यमातून निकाली काढले. जवळजवळ 140 किलोमीटर रस्ते आम्ही शेतकऱ्यांना मोकळे करून दिले. असे जसं जसं सुझाव येतात, तक्रारी येतात त्याच्यावर आम्ही काम करतो आहे. आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे पारदर्शक, जलद, गतिमान आणि संवेदनशील
प्रशासन राबवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सर खोटी किंवा राजकीय हेतून प्रेरित असलेली तक्रार कशी ओळखायची, यामुळे काय ते चांगल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो कधी? निश्चितपणे ज्या तक्रारीचं स्वरूप असतं, बऱ्याच अंशी काही तक्रारीमध्ये तथ्य राहत नाही आहे, काही पर्सनल वादातून त्या तक्रारी झालेल्या असतात. काही तक्रारीची मागणी फार आमच्याकडे जोरात केली जाते, एकच बाजू आमच्याकडे सांगितली जाते, पण जेव्हा दुसरी बाजू बघितली जाते तेव्हा त्यात उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असतो किंवा शासन स्तरावरून काही निर्देश आलेले असतात त्याबाबतीत, किंवा काही शासनाचे काही स्थगनादेश असतात, आणि मग ती अशी कामं आम्हाला करता येत नाहीत. दुसरं, जे कामं अर्धन्यायिक प्रकरणामध्ये मोडले जातात, म्हणजे त्याच्यासाठी केस रजिस्टर करावं लागते, पुरावे घ्यावे लागतात, सुनावणी घ्यावी लागते, त्याच्यासाठी वेळ लागतो, आणि तक्रारदाराचं म्हणणं असतं की आजच्या आज आम्हाला निकाल द्या किंवा आजच्या आज माझ्या बाजूनं तुम्ही आदेश करा. तर त्यावेळेससुद्धा बऱ्याच वेळेस तक्रारी होत असतात की अधिकारी ऐकत नाहीत किंवा अधिकारी तक्रारी पेंडिंग ठेवतात. परंतु आम्ही शक्यतो प्रयत्न केलेला आहे की जे अर्धन्यायिक प्रकरणामध्ये तक्रारी बसत नाही आहेत, ज्या रुटीन तक्रारी आहेत त्या किमान 7 दिवसामध्ये निकाली निघाल्या पाहिजेत, आणि आमच्याकडे शेकडो तक्रारी अशा निकाली निघाल्यात. बरं, आगामी काळात असा काही संकल्प डोक्यात आहे आता? नाही, यामध्ये नागरिकांना सुविधा त्यांच्या गावात मिळाव्यात यासाठी आम्ही आता ऑनलाईन, जे आता माननीय मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश आहेत आणि सूचना आहेत की गावकऱ्यांना, प्रत्येक सिटिझनना, प्रत्येक नागरिकांना सेतू केंद्रामार्फतच्या सुविधा त्यांच्या गावात त्यांच्या घरी मिळाल्या पाहिजेत. त्यामुळं आता आम्ही चॅटबॉटच्या माध्यमातून ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आमचे सेतू केंद्रातले लोक गावात जाऊन त्या सुविधा देत आहेत, आणि अशाच पद्धतीनं सातत्यानं लोकांना पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्यासाठी जे काही करता येते ते आम्ही करतो आहोत. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी होते, ज्यांनी सिटीजन फीडबॅक ही संकल्पना राबवली, आणि हीच संकल्पना जी आहे आता राज्य सरकारनं स्वीकारली, आणि महाराष्ट्रात सगळीकडे हा पॅटर्न राबवला जाणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमधून जे आहे ते एक ग्रामीण भागातील मन होती, सरकारी काम आणि 6 महिने थांब, ही दिलीप स्वामी यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा आहे की ती राज्यातून मोडीत निघावी. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.